विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण यापूर्वी इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ वेगवशता अभ्यासलेला आहे. आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 रोज मातीत ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ. जन्म 1978. अलीकडच्या काळातील प्रसिद्ध कवयित्री आहेत त्या. जगण्याला जीव लावला की ओव्या उचण्या घ्याव्या लागत नाहीत असं म्हणणाऱ्या कवयित्री कल्पना दुधाळ यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. उच्च शिक्षण घेतल्यावर त्यांचा विवाह होऊन त्या उरुळी कांचन पासून 2 किमी अंतरावर असलेल्या बोरी भडक या गावी आल्या आणि जन्मापासून शेतीशी जोडलेली त्यांची नाळ अधिकच घट्ट झाली. शेतीसोबत जगत असताना, शेतातील कामे करीत असताना त्यांची कविता अगदी सहज आकाराला येऊ लागली. सीझर कर म्हणते माती, ढग असतेच आसपास हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. सीझर कर म्हणते माती या संग्रहास कवी कुसुमाग्रज या पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. ढग असतेस आसपास या संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. अशा अगदी अलीकडच्या काळामधील तरुण अशा कवयित्री ज्यांनी शेती आणि शेतीच्या जीवनाशी संबंधित आपली कविता फुलवली आणि थोड्याच अवधीमध्ये त्या जनमानसात अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत. आपल्याला आज जी कविता अभ्यासायची विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ती म्हणजे रोज मातीत. ही जी कविता आहे ती कल्पना दुधाळ यांच्या सीझर कर म्हणते माती या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. हा काव्यसंग्रह प्रथमतः 2010 मध्ये प्रकाशित झालेला आहे. सीझर कर म्हणते माती या काव्यसंग्रहाच्या शीर्षकाविषयी जर सांगायचं म्हटलं तर स्त्री आणि माती यांच्या जगण्यातली एकरूपता पहा. नव्या जीवाला जन्म देताना स्त्रीचं अडणं आणि सर्जनाला जन्म देताना मातीचं अडणं, या दोघींमध्येही किती साम्य आहे. दोन्हींची सुटका करण्याचा आधुनिक कृत्रिम उपाय म्हणजे सिझेरियन. ही जी कल्पना आहे तीच खरी किती विलक्षण वाटते. या शीर्षकामध्ये स्त्री व माती या दोघींची होणारी घुसमट, त्यावरील उपाय हे सारखेच. मातीमध्ये उगवते पण आता पहिल्यासारखे नैसर्गिक राहिलेले नाही. त्यासाठी आपल्याला रासायनिक खत, कीटकनाशके, फवारणी यांचा वापर करावाच लागतो. या वाचून मातीचं मातृत्व जणू काही अडते आहे आणि म्हणूनच जणू काही सीझर कर म्हणते माती हा मातीचा आवाज कवयित्रीला ऐकू येतो आणि कवयित्रीनं आपल्या या पहिल्या काव्यसंग्रहाचं नाव दिलेलं आहे सीझर कर म्हणते माती. या संग्रहातीलच एक कविता म्हणजे रोज मातीत. ही कविता आपण आज अभ्यासणार आहोत. या कवितेची वैशिष्ट्ये जर सांगायची म्हटली तर लोकगीताची परंपरा सांगणारी ही कविता आहे. ग्रामीण स्त्री जीवनाचं संपूर्णपणे चित्रण या संग्रहातील कवितेत आपल्याला दिसून येतं आणि रोज मातीत या कवितेमध्ये सुद्धा दिसतं. शेती व मानवी जीवनाचा अनुबंध या कवितेतून स्पष्ट झालेला आहे. माती व स्त्री यांची सर्जनशीलता आणि कवयित्रीची निर्मितीशीलता यांची उत्तम सांगड या कवितेत घातलेली आहे. मी व बाई अशा दोन्ही स्तरावर या कवितेची मांडणी कवयित्री करतात. म्हणजे स्वानुभव तर आहेच, परंतु समस्त स्त्री विश्वाचं जे काही जगणं आहे या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर साकार झाल्याशिवाय राहत नाही. स्वानुभवाबरोबरच समस्त ग्रामीण स्त्रीचा अनुभव त्या रेखाटतात. या कवितेमध्ये एकारांत क्रियापदाचा वापर आपल्याला झालेला दिसतो. त्याचप्रमाणे यमक अलंकारातली ही अतिशय सुंदर अशी रचना ग्रामीण मातीशी नातं सांगणारी साकारलेली आहे.
गेयता, माधुर्य ही वैशिष्ट्ये तर कवितेची आहेतच, पण जात्यावरच्या ओवीसारखी ही रचना आपल्याला गाताना जाणवते. तिला सुंदर चाल लावता येते आपल्याला, हेच तिचं वेगळेपण आहे. नैसर्गिक मातीत रुजलेलं हे काव्यबीज आहे, असं मला या ठिकाणी वाटतंय. आपल्याला या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आपल्या रोज मातीत या कवितेविषयी तिची मध्यवर्ती कल्पना अशी सांगता येईल की रोज मातीत राबराब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झालं आहे. आपला स्वतःचा जीव जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेनं शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते, तेव्हा कुठे शेतात गोंदनाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते. आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा उसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच विकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मर मरून सर्वस्व अर्पण करते, तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते. साध्या सरळ शब्दातील गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिक कशी भिडत जाते ती आपण प्रत्यक्ष कविता अनुभवूया. कवितेचा आपण अर्थ समजून घेऊया. पाठ क्रमांक 2. रोज मातीत. कवयित्री कल्पना दुधाळ म्हणतात, सरी वाफ्यात कांद लावते, बाई कांद लावते. नाही कांद ग जीव लावते, बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते. रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. या ठिकाणी कवयित्रीनं स्वानुभव मी आणि बाई म्हणजे सगळ्या स्त्रियांचं जे काही कष्ट आहे, स्त्रियांचं जे काही जगणं आहे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. पहा, आपल्या शेतामध्ये जेव्हा कांदे, मिरची याचं जे काही आपण लावणी करत असतो, त्यावेळेला आपल्याला त्याचं अगोदर बी लावून बी टाकून त्याची रोपं तयार करावी लागतात. आणि मग ह्या उगवलेल्या रोपाच्या जुड्या बांधून मातीतून उपटलेली ही रोपे पुन्हा थोड्या अंतरानं आपल्याला मातीत लावावी लागतात, सरीमध्ये लावावी लागतात. आणि तेच या ठिकाणी दृश्य आपल्याला दिसते. पहा, या ठिकाणी शेतकरी स्त्री सरी वाफ्यामध्ये कांद्याच्या रोपट्याची लागवड करते. बघा, आता हे रोप लावत असताना ही जी काही उपटलेली रोपं आहेत ती पुन्हा मातीत लावेपर्यंत काही तासाचा काळ हा जात असतो. मातीतून अलग झालेल्या या रोपांची नीट लागवड झाली नाही तर ही रोपे कोमेजून जातात, म्हणजे ती गतप्राण सुद्धा होतात. आणि सरी वाफ्या स्त्री हे फक्त कांदा लावत नाही, तर अनेक जीवांची लावणी, रोपांना जीवनदान देण्याचा प्रयत्न ही स्त्री करते आहे. रोप जमिनीशी एकरूप झाली की वाढीला लागतात. आणि मग ही वाढलेली रोप जेव्हा जमिनीवर आपल्याला डोलताना दिसतात, तेव्हा त्याचं जे काही हिरवा कच्च रंग आहे, तो रंग आपल्याला असं वाटतं की जणू काही ह्या भूमीवर काढलेलं गोंदनच आहे. भूमीच्या अंगावरचं हे सुंदरसं नक्षीकाम आहे असं वाटू लागतं. आणि म्हणून या शेतात काम करणाऱ्या कष्टकरी स्त्रीनं जणू काही भूमीच्या अंगावर एक सुंदरसं गोंदलेलं आहे. आणि ते गोंदन तिच्या सौंदर्यामध्ये भर घालणारं आहे. कवयित्री म्हणतात की ही बाई कांद्याचं लागवड करताना नुसते कांदे लावत नाहीये, तर स्वतःचा जीव सुद्धा लावते, असं कवयित्री म्हणतात. स्त्रीचा जर विचार केला तर आपल्या सासरी नांदणारी ही स्त्री जेव्हा आपलं माहेर सोडून सासरचा नवा उंबरठा ओलांडून येते, त्यावेळी ती पुन्हा एकदा कांद्याच्या रोपासारखं पुन्हा तिला उपटून नव्या ठिकाणी उगवायचं असतं आणि तिला पुन्हा रुजायचं असतं. आणि म्हणून ती स्वतःचा जीव लावते आपल्या संसारात आणि अतिशय आनंदानं येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाऊन हसत मुखानं
ती त्या ठिकाणी नांदत राहते, म्हणजे ती आपल्या संसाराला जीव लावते. तसंच ती शेतात काम करताना सुद्धा, कांद्याची लागवड करताना सुद्धा तसाच जीव लावते, की ही रोपटं छान रुजणार आहे, ते अंकुरणार आहे, ही काहीतरी तिच्या मनामध्ये आस ठेवूनच ती अत्यंत प्रेमानं ह्या रोपट्याची लागवड करत असते. आणि म्हणून तिचं कांद्याचं लावणं आणि तिचं संसारातलं नांदणं ह्या दोघांशी साम्य कवयित्रीला भासतं. आणि म्हणून कवयित्री म्हणतात, की रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. मी आणि बाई दोघी नांदतात, म्हणजे कवयित्रीचं स्वतःचं अनुभव विश्व तर यातून व्यक्त होतंय. पण समस्त कष्टकरी स्त्री जी शेतात काम करते, शेतामध्ये नांदते, त्या सगळ्यांचाच अनुभव कवयित्री या ठिकाणी जिवंत करतात. पुढच्या कडव्यामध्ये पहा, कवयित्री म्हणते, फुलं सोन्याची, फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते. बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. आपल्या शेतामध्ये पिवळ्या धमक झेंडूची फुलं जेव्हा फुलतात, तेव्हा ह्या झेंडूच्या फुलांना सोन्याची, पिवळ्या धमक सोन्याच्या रंगाची उपमा आपण देतो. तसंच फक्त फुलांनाच नाही, तर शेतामध्ये जे पीक येतं त्या सगळ्याच पिकाला सोनं असं म्हटलं जातं, कारण ते पीक जे आहे ते सोन्याहूनही मौल्यवान असतं. घामाच्या धाराने ते आलेलं असतं आणि आपल्या कष्टाची ती फलश्रुती असते. आणि म्हणून या ठिकाणी तर पिवळ्या धमक झेंडूची फुलं ही शेतकरी गृहिणी या ठिकाणी तोडते आहे. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा या काळामध्ये पहा, झेंडूची फुलं शेतात आणि बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. ही फुलं बाजारात येण्यापूर्वी झाडांपासून अलग करण्याचं काम शेतकरी स्त्रिया करत असतात. कवयित्री म्हणतात, की ही फुलं तोडताना फक्त फुलंच नाही तोडत, तर या ठिकाणी देह तोडते, असं कवयित्री म्हणतात. म्हणजे या ठिकाणी ज्या रोपट्याला लावणी केल्यापासून, त्याला रुजवण्यापासून त्याला फूल येईपर्यंत स्त्रीनं त्याला आपल्या लेकरासारखी त्याची काळजी घेतलेली असते. आणि म्हणून या रोपट्यापासून ह्या फुलाला अलग करताना तिचा देह तुटल्यासारखं तिला वाटतं, कारण तेवढा जीव तिनं त्या फुलांच्या येण्यामध्ये ओतलेला असतो. आणि मग ह्या कष्टकरी स्त्रीनं तोडलेल्या फुलाचं घरादाराला तोरण बांधलं जातं. हे तोरण बांधणं म्हणजे काय आहे, तर तिचं एक प्रकारे सजणं आहे, तिचं आनंदी होणं आहे. आणि म्हणून तिनं केलेल्या तिचं श्रम, तिचे कष्ट या सगळ्या तिनं जीव ओतलेला आहे. आणि घर संसाराला ह्या तिच्या कष्टामुळे चांगले दिवस येतात. आणि म्हणून ह्या आनंदाचं तोरण तिनं ह्या झेंडूचं बांधलेलं आहे. आणि म्हणून कवयित्री म्हणतात, की अशा प्रकारे ही स्त्री आपल्या शेतामध्ये रोजच नांदत असते. पुढे कवयित्री म्हणतात, पहा पुढच्या कडव्यामध्ये, ऊस लावते, बेन दाबते, बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते, बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते, बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. ऊसाची लागवड पहा, आपल्याला ऊस हे पीक म्हटलं की ऊसाचा रस हा आपल्याला फक्त आठवतो, परंतु हा ऊस येतो तरी कसा, ह्या ऊसाची लागवड तरी कशी केली जाते, हा जर विचार केला तर ऊस लागवड करताना या ठिकाणी थोडीशी वेगळी पद्धत असते. पहा, ऊसाची लागवड करताना नवीन अंकुर फुटू शकेल असे डोळे असणाऱ्या ऊसाच्या कांड्यांचा वापर केला जातो. बघा, ऊस लहान लहान तुकड्यात तोडला जातो आणि ह्या तुकड्यांना लागवडीच्या भाषेमध्ये बेणं असं म्हणतात. आता हे ऊसाचं बेणं म्हणजे ऊसाचं रोप जेव्हा उगवून यायचंय, त्यासाठी हे ऊसाचे कांडे, हे तुकडे आपल्याला शेतात मध्ये लावावे लागतात. आणि मग हे बेणं, हे तुकडे, ऊसाच्या कांडे जमिनीवर अंथरलं जातं आणि पाण्यात जमिनीत दाबून त्याची लागवड केली जाते. आपल्या पुस्तकातील चित्रात दिसतंय बघा, एक शेतकरी स्त्रिया त्यांच्या हातामध्ये ऊसाचं बेणं म्हणजे ते डोळा असलेलं कांड घेऊन त्याची लागवड आपल्या शेतामध्ये करतायत. पहा, जमिनीवर अंथरून पाण्यात जमिनीत दाबत हे बेणं लावलं जातं. बेणं जमिनीत दाबल्याशिवाय त्याला अंकुर फुटत नाही. कवयित्रीचं
ही शेतातली कृती आणि त्यांचं कुठेतरी मन, ह्या दोघांशी साम्य या ठिकाणी आपल्याला वाटतं बघा, की जसं ऊसाचं बेणं जमिनीमध्ये दाबल्यानंतर त्याला अंकुर फुटतो आणि ऊसाचं रोपटं वरती येतं आणि आपल्याला दिसू लागतं. म्हणजे त्या ऊसाच्या बेण्याला अंकुर फुटतो, त्याला धुमारी फुटतात. तसं कवयित्री, कष्टकरी स्त्री आपल्या भावभावना आपल्या मनामध्ये दाबत राहते. ऊसाच्या कांड्यातून ऊसाचं पीक उभं राहतं, तसं स्त्रीच्या कष्टानं तिचा संसार सुद्धा उभा राहतो. कांड्यानं त्या संसाराला सावरण्याचा प्रयत्न ती नेहमीच करत असते. ऊसाच्या पिकानं तिच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होणार आहेत. कारण ऊस जर चांगला प्रकारे शेतामध्ये उगवला आणि ह्या ऊसाच्या पिकापासून चांगलं सधनता, चांगला पैसा तिला येणार आहे आणि तिच्या संसाराला त्यातून हातभार लागणार आहे, त्याचप्रमाणे तिचं कष्ट हे फळणार आहे, तिच्या कष्टाला खरं फळ येणार आहे. आणि हे सगळे जे मनातले इमले आहेत, मनातले जे विचार आहेत, ती आपल्या मनात दाबते आहे आणि ती शेतामध्ये ऊसाची लागवड करते आहे. पुढच्या कडव्यामध्ये बघा, कवयित्री आपल्याला काय म्हणतायत? उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. या कडव्यामध्ये कवयित्री म्हणतात की खोल विहिरीतील, बघा, खोल विहिरीतलं पाणी शेंदणारी एक स्त्री आपल्याला चित्रात या ठिकाणी दिसते. आता खोल विहिरीतून पाणी शेंदून खूप लांबवर नेणं ह्या कामाची गरज कधी कधी तिला भासते पहा. म्हणजे ऊन, वारा, सूर्याची प्रखर किरण असा कुठलाही विचार ही कष्टकरी स्त्री करत नाही. ती रोज मरते म्हणजे ती खऱ्या अर्थानं जीवन खऱ्या अर्थानं जगत असते, शेत फुलवत असते आणि येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला ती सहजपणे तोंड देत असते. ती पाणी खोल विहिरीतलं शेंदत असते, तशी ती जीवनरूपी विहिरीतील आपलं आयुष्य सुद्धा जगत असते. तिच्या मनाचा म्हणजे विहिरीच्या तळाचा ठाव कुणालाही लागत नाही. येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाणं हेच खरं तिचं नांदणं असतं. आणि म्हणून हिरवी होऊन माग उरते असं कवयित्री म्हणतात. हिरवी होऊन ती माग उरते म्हणजे अखेरपर्यंत कुठलीही परिस्थिती आली, ऊन ताण कशाही प्रकारची पर्वा न करता ती आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते. आणि म्हणून ही स्त्री रोज मातीत शेतात नांदत असते, राबत असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या ग्रामीण कृषी संस्कृतीचं वर्णन करणारी खरं तर ही कविता आहे. आता पहा की या शेतातलं जे काही राबणं असतं आणि नुसतं राबणं नाही तर जीव ओतून राबणं या ठिकाणी हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण कवयित्री कल्पना दुधाळ यांचा जो अनुभव आहे तो निरीक्षणातला नाहीये, तर तो स्वतःचा अनुभव आहे. त्या लहानपणापासून ज्या शेतामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या, ज्या शेताबरोबर वाढल्या, सुशिक्षित झाल्या, शिकल्या आणि संसाराच्या वेलीवर त्यांनी जेव्हा पाऊल टाकलं त्यावेळी सुद्धा त्या शेती सोबतच होत्या. आणि म्हणून रोजचं जीवन, रोजचा अनुभव विश्व त्यांनी ह्या कवितेत व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी कृषी संस्कृतीचं अतिशय सुंदर वर्णन करणारी कविता आहे. अशा प्रकारे आपण रोज मातीत या कवितेचा आशय थोडक्यात समजावून घेतलेला आहे. आता या कवितेचा पुन्हा एकदा छानपैकी वाचन करायचं आहे आणि त्यानंतर या कवितेच्या खाली आपल्या पाठ्यपुस्तकात जो स्वाध्याय दिलाय तो स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. त्याचप्रमाणे शेतीशी नातं सांगणाऱ्या अनेक कविता आपल्याला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. त्यांचा संग्रह तुम्ही करायचा आहे. हा एक वेगळा उपक्रम तुम्ही करणार आहात. वर्षभरात तुम्हाला आवडतील त्या कविता तुम्ही संग्रह त्याचा करणार आहात. त्याचप्रमाणे कवी विठ्ठल वाघ यांची तिफण ही कविता आपण ऐकायची आहे. धन्यवाद.